वाचा. A factory currently working on 60% capacity. किती percent? 60%. किती percent? 60%. And produce 9,000 units. म्हणजे 60% कॅपॅसिटी साठी फॅक्टरी किती युनिट तयार करते? 9,000. किती युनिट? आणि बजेट पर युनिट वाला आहे ना, मग असे दोन कॉलम घ्यायला लागेल. पर युनिट अमाउंट. आता आपल्याला सांगितलं आहे प्रिपेअर फ्लेक्सिबल बजेट फॉर 80% आणि 100% कॅपॅसिटी. दिलेली माहिती किती पर्सेंट आहे? 60. बनवायचं किती आहे? 80 आणि 100. बरोबर ना? तर पहिले आपण अमाउंट काढून घेऊ युनिट वाली. 60% बरोबर 9,000. तर 80% बरोबर किती? त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती होईल? 12,000 युनिट. आता दुसरं 100 साठी 60% बरोबर 9,000. तर 100% बरोबर किती? 15,000. आता आपण प्रत्येक कॅपॅसिटीचे युनिट काढले. 60% बरोबर किती झाले? 9,000. 80% बरोबर 12,000. 100% बरोबर 15,000. आता आपल्याला बनवायचं आहे बजेट. तर आपण सर्वात पहिले कोणते एक्सपेन्स घ्यायचे? फिक्स. आता फिक्स मध्ये कोणकोणते येईल तर ते क्वेश्चन मध्ये सांगितले आहे की आपल्याला आयडेंटिफाय करायचं. चला, पहिला आहे रॉ मटेरियल. फिक्स असते की व्हेरिएबल? व्हेरिएबल मध्ये जाईल. नंतर आहे लेबर. ते कायच्यात जाईल? व्हेरिएबल म्हणजे चेंजेबल. जे कमी जास्त होऊ, जे कायच्यावर डिपेंड असते? प्रोडक्शनवर. आपलं प्रोडक्शन वाढलं तर एक्सपेन्स वाढते. प्रोडक्शन कमी झालं तर एक्सपेन्स. असा एक्सपेन्स म्हणजे कोणता? व्हेरिएबल. मग मटेरियल आणि लेबर कायच्यामध्ये जाईल? व्हेरिएबल. आपल्याला कोणते पाहिजे? चला त्याच्यानंतर पहा फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेडच्या पुढे ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं आहे? 40% फिक्स. टोटल फॅक्टरी एक्सपेन्स किती होते? 15. 15च्या 40% काढा. 6 रुपये. कोणत्या कॅपॅसिटी मध्ये लिहू? 60 मध्ये. पण कॉलम कोणता? 6 गुणवाले समजले. चला त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड बद्दल काय सांगितलं आहे? काहीच नाही. मग हे पूर्णच्या पूर्ण कायच्यात घ्यायचं? फिक्स मध्ये. किती? त्याच्यानंतर आहे सेलिंग ओव्हरहेड. याच्या पुढे काय लिहिलं आहे? 60% फिक्स. मग सेलिंग ओव्हरहेड किती होते? 15. त्याच्या 60% काढा. 15 रुपयाच्या 60% 9 रुपये. चला आणखी फिक्स मध्ये कोणता एक्सपेन्स येते? कोणताच नाही. मग एवढ्या फिक्स एक्सपेन्स ची टोटल करा. 25 रुपये. याला नाव देऊ आपण टोटल फिक्स एक्सपेन्सेस ब्रॅकेट मध्ये ए. काय नाव दिलं त्याला? टोटल फिक्स एक्सपेन्स ब्रॅकेट मध्ये ए. आता ह्या ज्या प्राइस आहे या किती वस्तूंच्या आहे? एकाच्या. आपलं बजेट किती आहे? 9,000 न या प्राइसला मल्टिप्लाय. चला 9 54 54. 9 आहे 90. 90,000. 9 9 81. 81. याची बेरीज 2 लाख. हे कोणते एक्सपेन्स झाले? फिक्स. आता फिक्स एक्सपेन्सेस मध्ये काय सेम असते? म्हणजे या ज्या अमाउंट आहे या 80% कॅपॅसिटी साठी आणि 100% कॅपॅसिटी साठी सर्वांसाठी अमाउंट काय राहील? म्हणजे जेवढ्या व्हॅल्यू इथं आहे 60% मध्ये एवढ्याच व्हॅल्यू कशात लिहायला? 80 मध्ये व्हॅल्यू सेम राहील ना. हा, त्यांची टोटल होईल 2,25,000. 100 मध्ये पण ह्या व्हॅल्यू सेमच राहील. 54,000 54 90,000 आणि 81,000. टोटल होईल 2,25,000. फिक्स एक्सपेन्सेस मध्ये
काय सेम असते आणि काय चेंज होते, पर युनिट चेंज होते. आता पर युनिट कशी चेंज करायची? इथलं प्रोडक्शन किती होतं, आता प्रोडक्शन किती आहे? 12,000 न या सगळ्या प्राइसला काय करायचं, डिवाइड. चला 54,000 डिवाइडेड बाय 12,000 4.5. 90,000 डिवाइडेड बाय 12,000 7.5. 81,000 डिवाइडेड बाय 12,000 6.5. बरोबर आहे. यांची टोटल 18.5. आता आपली कॅपॅसिटी किती वाली आहे, 15,000 वाली. मग या प्राइसला कितीने डिवाइड होईल? चला 15,000 ने डिवाइड करू. 3.6 6 रुपये. 15 सक 90. 81,000 डिवाइडेड बाय 15 5. यांची टोटल करा 15 रुपये. पहिले कोणते एक्सपेन्स घेतले? फिक्स मध्ये काय सेम ठेवलं, अमाउंट प्रत्येक कॅपॅसिटी साठी सेम राहील. आणि काय चेंज झालं, फिक्स समजले. आता या नंतर घेत असतो आपण व्हेरिएबल एक्सपेन्स. कोणते एक्सपेन्स? चला व्हेरिएबल मध्ये कोणकोणत्या एंट्री येईल ते शोधतो. पहिले येते रॉ. किती रुपये प्राइस आहे? 50 रुपये. कोणत्या कॅपॅसिटी मध्ये घेऊ? 60 मध्ये ना. आणि त्यातही कोणता कॉलम? पर युनिट. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट लेबर. पुन्हा त्याच कॅपॅसिटी किती? 30. त्याच्यानंतर आहे फॅक्टरी. फॅक्टरी ओव्हरहेड बद्दल काय होतं की यापैकी 40% काय जाते फिक्स मध्ये. किती पर्सेंट उरले असं 60%. तर 60% कशात आहे? व्हेरिएबल मध्ये. 60% व्हेरिएबल मध्ये. चला 40% किती झाले? 6. आता त्याच्या 60% काढा. 9. 15 रुपये ना. 15 रुपयाचे 60% 9. बरोबर आहे. चला त्याच्यानंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कशात घेतले आपण? ते पूर्ण फिक्स मध्ये गेले. आता कोणते पाहिजे? सेलिंग. सेलिंग ओव्हरहेड बद्दल काय होतं? 60% फिक्स होते. किती? मग उरले किती असं 40. 40% काढा त्याच्या 6 रुपये. 6 रुपये ना. चला आणखी कोणता राहिला? मग एवढ्यांची टोटल करून घेऊ. चला टोटल सांगा. 95. याला नाव काय देऊ? टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस ब्रॅकेट मध्ये बी. यावेळी आता हे जे प्राइस आहे ते किती वस्तूंची आहे? पर युनिट. याला मल्टिप्लाय किती करू? 9,000 ना सर्वांना मल्टिप्लाय करू. 9,000 डिवाइडेड बाय 50 4,50,000. 9,000 मल्टिप्लाइड बाय 30 270. 9 9 81. 9 74. यांची टोटल 8,55,000. बरोबर आहे. हा फिक्स मध्ये काय सेम होतं? व्हेरिएबल मध्ये पर युनिट सेम ठेवा. काय सेम ठेवायच्या? म्हणजे याच्या पर युनिट प्राइस आहे या 80% मध्ये सेम राहील आणि 100 मध्ये सेम. म्हणजे इथं होईल 50 30 9 6. टोटल होईल 95. 100 मध्ये पण सेमच. 50 30 9 6. टोटल झाली 95. हे समजलं नक्की? हा फिक्स मध्ये काय सेम होतं, काय चेंज झालं होतं? पर युनिट. व्हेरिएबल मध्ये उलट करायचं. पर युनिट सेम ठेवायची, अमाउंट चेंज करायची. आता अमाउंट कशी काढायची? ह्या प्राइस किती वस्तूंच्या झाल्या? एकाच्या. आपलं आता बजेट किती आहे? 12,000 न याला काय करायचं? चला 12,000 मल्टिप्लाइड बाय 50 6 लाख. 30
मल्टीप्लाइड बाय 12 36 3,60,000 12 गुणिले 9 1,08,000 12 72 72 यांची टोटल 11,40,000. आता लास्ट कॅपॅसिटी किती वाली आहे 15. मग 15 ने याला काय करावं लागेल मल्टीप्लाय 15 5 75 7,50,000 15 3 45 4,50,000 15 9 135 1,35,000 आणि 15 सख 90. करा यांची टोटल 14,25,000. यावले साहेब पहिले घेतले आपण फिक्स एक्सपेन्स. फिक्स मध्ये काय कॉन्स्टंट राहिलं अमाउंट काय चेंज झालं व्हॉल्यूम. व्हेरिएबल मध्ये काय सेम राहिलं व्हॉल्यूम काय चेंज झालं अमाउंट. फिक्स झाले व्हेरिएबल झाले. आता यानंतर काढायची टोटल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट साठी हा एक छोटासा फॉर्म्युला लावा a + b a प्लस मग आता हा a झाला आणि हा b झाला. a आणि b ची टोटल करत जायची. चला 25 आणि 95 120 2 25 आणि 8 55 10 80 इकडे जातो 18.75 आणि 95 113.75 2,25,000 11,40,000 13,65,000 65 110 आणि 2 25 14 25 16,50,000. ही कोणती प्राइस झाली. आता क्वेश्चन मध्ये पहा किती पर्सेंट वाली कॅपॅसिटी दिली होती आपल्याला 60. हा 60 वाला कॉलम पहा बरोबर आपली टोटल कॉस्ट किती आली इथे क्वेश्चन मध्ये काढून दिली आहे दिली ना. आता त्याच्यामध्ये प्लस केला आहे आपण प्रॉफिट किती रुपये 30 रुपये आणि आपल्याला व्हॅल्यू मिळते सेलची. कशाची सेल पण दिला आहे 150. हा लिहू नका झाला. आता प्रॉफिट झालं 30 रुपये सेल झाला 150. ह्या प्राइस किती वस्तूंच्या झाल्या आपलं बजेट किती आहे चला 9,000 गुणिले 30 9 त्रिक 27 2,70,000 बरोबर ना. हां 15 9 गुणिले 15 13,00,000 हा झाला सेल. आता आपल्याला सेल काढायचा आहे 80% साठी आणि 100% साठी. तर लास्ट वाली ऍडजस्टमेंट वाचू आपण. वाचू काय बा लक्ष द्या. ऍट 80% कॅपॅसिटी सेलिंग प्राइस डिक्रीज बाय 10%. ऍट 80% 80% म्हणजे हे ना सेलिंग प्राइस 10% न डिक्रीज होईल. मग सेलिंग प्राइस म्हणजे कोणची हे 1350 वाली का 150 वाली. सेलिंग प्राइस म्हटलं कोणती घ्यायची व्हॉल्यूम घ्यायची अमाउंट घ्यायची नाही. हा झाला आपला सेल. सेल डिक्रीज झाला की सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे 150 च्या किती पर्सेंट कमी झाले 10% होते 15. डिक्रीज मध्ये ना म्हणजे होईल 135. तो 80% मध्ये किती 135. इकडे पाहिजे पर युनिट 135 हे झालं 80 साठी. अजून पुढे ऍडजस्टमेंट काय मिळते डिक्रीज बाय 20%. कोणासाठी मग आता बघा सेलिंग प्राइस कोणती 150. आता किती टक्के कमी होईल 20. मग 20% होते 30 रुपये. डिक्रीज झाले म्हणजे कमी म्हणजे होईल 100. झालं. हा किती वस्तूंचा सेल झाला एकाचा. आपण याला मल्टीप्लाय करू इथं 12,000.
चला 135 मल्टिप्लाइड बाय 12,000 16 20. हा इथं पण काढून घेऊ. 120 मल्टिप्लाइड बाय 15,000 18 लाख. हा प्रॉफिट काढायसाठी मल्टिप्लाय करायचं नाही. प्रॉफिट काढायसाठी काय करायचं, पर युनिट मधून हे कॉस्ट मायनस करायचं, अमाउंट मधून हे अमाउंट मायनस करायचं. चला 135 मायनस 113.75 21.25 16,20,000 मायनस 13,65,000 2,55,000 120 मायनस 110 10 आणि इथं होईल 1,50,000. हे झालं आपलं बजेट.